तर पुन्हा पश्चिम उपनगरातली परिस्थिती बघूयात। पावसाचा जोर वाढायला लागलेला आहे। अतिमुसळधार पाऊस कोसळतोय। अंधेरी, बांद्रे, गोरेगाव परिसरात पाऊस जोरदार बरसतोय। त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली। ही वेस्टर्न एक्सप्रेसवेची दृश्य लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत। पावसाचा जोरही वाढलेला आहे आणि त्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। काल रात्रीपासून पडणारा पावसाचा फटका मुंबईतील वाहतूक सेवेला सुद्धा बसलेला आहे। तुम्ही पाहू शकता, सध्या मी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांची लांबच लांब रांग लागलेली आहे। साधारण बोरवलीच्या पुढे अंधेरीपर्यंत अशाच प्रकारची वाहनांची लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळत आहे। पावसाचा फटका वाहतूक सेवेला सुद्धा बसलेला आहे। गाड्या ज्या आहेत त्या धीम्या गतीने चालतात। अनेक जे चाकरमाने असतील, जे ऑफिसला जाण्यासाठी निघालेले आहेत, त्यांना त्यांचं ऑफिस वेळेत गाठता आलेलं नाही आहे, कारण पावसाचा फटका जो आहे तो रोड सेवेला सुद्धा लागलेला आहे। ठिकठिकाणी लोकल सेवा जशा बंद झालेल्या आहेत, तसंच चाकरमानांनी लोकल सेवा बंद झाल्याने आता पर्यायी व्यवस्था म्हणून गाड्यांनी किंवा कारने असेल, दुचाकी, चारचाकी किंवा खाजगी वाहनांचं जे आहे ते अवलंब केलेला आहे आपलं ऑफिस गाठण्यासाठी। परंतु खाजगी वाहतुकीला सुद्धा फटका बसलेला आहे, वाहनांना सुद्धा, कारण दोन्ही बाजूला म्हणजे बांद्रा ते सांताक्रूजच्या दरम्यान सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसते। मुंबईच्या दिशेने जाणारी वाहनं जी आहेत ती वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अडकून पडलेली आहेत। कॅमेरामॅन राकेशसह प्रतीक्षा बनसोडे, साम टीव्ही, मुंबई।